उपवासात रोज तेच तेच खाणं कंटाळवाणं वाटतं. चला मग आज आपण असा पराठा बनवणार आहोत जो चवीलाही भारी आहे आणि आरोग्यदायी आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात. त्यासाठी इथे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, उकडलेला बटाटा, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि आलं घेतले. सगळ्यात आधी शेंगदाणे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्यात. आज आपण पराठा बनवणार आहोत त्यासाठी अगदी बारीक असा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. त्यामधलं साधारण 4 चमचे कूट मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर आलं आणि हिरवी मिरची ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरं घालू शकता. तुमच्याकडे जर जिरं खात असतील उपवासाला तर आवर्जून यामध्ये 1 चमचा जिरं घाला. आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी घातलं नाहीये. चला आता आलं आणि हिरवी मिरची छानपैकी मिक्सरला वाटून घेतलीये. आता घेऊयात आपलं पराठ्याचं पीठ मळायला. हा पराठा इतका सोपा आहे आणि इतका झटपट होतो की तुम्ही अगदी गरमागरम पराठे 10 मिनिटात खाऊ शकता. यासाठी बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, शेंगदाणा बारीक केलेलं कूट, त्याचबरोबर आलं हिरवी मिरचीचं वाटण घालून घ्यायचं. त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा हाताने फक्त मॅश करून घालायचा आहे. जास्त तो खिसणीने वगैरे खिसत बसायची ही गरज नाही. फक्त बटाटा चांगला मऊसूद असा उकडून घ्यायचा. आता हा उकडलेला बटाटा घातल्यानंतर हे सगळं पीठ आपल्याला या बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी अजिबातही घालायचं नाहीये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे राजगिऱ्याचे पराठे बनवत असताना. राजगिऱ्याचं पीठ लगेच ओलं होतं, लगेच चिकटसर होतं. त्याच्यामुळे पाण्याचा एक थेंबही यामध्ये घालायचं नाही. बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये मी हे सगळं पीठ छानपैकी मळून घेतले. आता सगळ्यात शेवटी वरून 1 चमचा तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर परत हे छान मळून घ्यायचं. जो काही राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा असतो तो अगदी कमी होतो तेल लावल्यानंतर. त्यामुळे सगळ्यात शेवटी तेल लावायला अजिबात विसरू नका. तेल लावून एक 10 मिनिटं हे पीठ आपण बाजूला भिजायला ठेवून देऊयात. 10 मिनिटात पीठ छान भिजतं आणि आपले पराठे अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. हे पराठे जर तुम्हाला गरमागरम खायचे असतील तर तुम्ही गरमागरम बनवून लगेच खाऊ शकता. परंतु जर कोणी येणार असेल किंवा कोणासाठी बनवत असाल तर मात्र तुम्ही अगोदर बनवून ठेवले तरी चालतील आणि खायच्या वेळेस अगदी गरम छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत गरम करायचे, तव्यावरती छान शेकून घ्यायचे आणि त्यानंतर खायचे. अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे पराठे लागतात. पीठ छानपैकी मी 10 मिनिटं भिजवून घेतले. आता ह्याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आणि आपण पराठा लाटून घेणार आहोत. तर राजगिऱ्याचा पराठा हे पीठ थोडंसं ओलसर चिकट होतं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे पराठा खूप मोठा लाटायचा नाही. छोटे छोटे उंडे घ्यायचे आणि पुरी एवढ्या आकाराची गोल पोळी अगोदर लाटून घ्यायची. कडेने थोड्याशा चिऱ्या जातात, काही हरकत नाही. आपण नंतर डिशच्या साह्याने ह्याची छान गोल अशी पुरी पाडून घेणार आहोत. आता पराठा लाटत असताना मी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरतेय. तुम्ही राजगिऱ्याचं किंवा वरईचं पीठ वापरू शकता. जर श्रावण महिन्यातल्या उपवासासाठी वरईचं पीठ खात नसताल तर राजगिऱ्याचं पीठच तुम्ही उंड्याला लावू शकता. अशा पद्धतीने गोल छान छोटा पराठा लाटून झाला की पुरी एवढ्या आकाराचा हा मी गोल पाडून घेते. डिश जी काही किनाऱ्याची डिश असेल तुमच्याकडे जी कोणती, त्या डिशच्या साह्याने अशा पद्धतीने गोल पराठा पाडून घ्या. तव्यावरती तेल किंवा तूप घाला. शेंगदाणा तेल किंवा तूप तुम्ही खाता उपवासाला ते घालू शकता आणि त्यावरती हा पराठा छानपैकी शेकून घ्यायचा. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये पराठा छान शेकला जातो. मग असे सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला खायला वेळ असेल तर पराठे इथे भाजताना अर्धे कच्चे भाजायचे, काढून घ्यायचे आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही खाणार असाल त्यावेळेला अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा भाजला गेलाय. दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे करू शकते. तुम्हाला जर डिशच्या साह्याने असा पराठा पाडायचा नसेल काही हरकत नाही, डायरेक्ट तुम्ही पराठा शेकायला टाकू शकता. फक्त मी छान गोल दिसावेत म्हणून मी आवर्जून पुरी सारखे पाडून घेतलेत. आता एका वेळेस मी 2 पराठे करते कारण पुरी एवढ्या आकाराच्या आहेत त्यामुळे एका वेळेस 2-3 आरामात तव्यावरती बसू शकतात. त्यामुळे खूप वेळही जात नाही आणि झटपट असे हे पराठे आपले तयार होतात. राजगिऱ्याचा पराठा हा प्रोटीन्सने भरलेला आणि ग्लुटन फ्री धान्य आहे. त्यामुळे अगदी पोटही छान भरतं आणि आरोग्यासाठीही अगदी उपयुक्त असा आहे. साबुदाण्याऐवजी जर तुम्ही हा राजगिऱ्याचा पराठा खाल्ला तर तो शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे. श्रावण महिन्यात बरेच दिवस उपवास केले जातात त्यामुळे सतत खिचडी किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही राजगिऱ्याचे पराठे आरामात खाऊ शकता. फक्त थोडी काळजी घ्यायची आहे ते म्हणजे पीठ मळताना अजिबात पाणी घालायचं नाही आणि गरमागरमच पराठे खायचे आहेत. चला खमंग खुसखुशीत असे हे राजगिऱ्याचे पराठे तयार झालेत. दह्याबरोबर मी सर्व केलेत.
मी हे शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी यासोबतही खाऊ शकता. अतिशय खमंग, खुसखुशीत आणि तरीही शरीराला अतिशय पोषक असे हे राजगिऱ्याचे पराठे घरी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडली का, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी.